भाजप विधानसभा निवडणुकात मतांची चोरी करून सत्तेवर आले आहे। आता बिहारमधील 65 लाख मतं गायब झाली आहेत। निवडणूक हरतोय म्हणून अशी परिस्थिती केली जाते का असा सवाल करीत भविष्यात मतदान होईल की नाही अशी शंका कोल्हापूरचे विधान परिषदेतले काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले। त्यासाठी निवडणूक आयोगाने पारदर्शक काम केले पाहिजे। भाजपने निवडणूक काळात जनतेला दिलेली आश्वासने पाळली नाहीत, त्यामुळे जनतेचा या सरकारवर विश्वास राहिलेला नाही असे आमदार सतेज पाटील म्हणाले। कर्जमाफी करतो म्हणून सरकारने सांगितलं होतं। पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मिटवतो म्हणून सांगितलं होतं। 1500चे 2100 रुपये करतो म्हणून त्या ठिकाणी सांगितलं होतं। सरकारचे आश्वासनं आम्ही बघितलेले आहेत। भाजप सरकारनं आतापर्यंत जनतेला काय काय आश्वासनं दिली होती ते आम्ही बघितलेलं आहे। त्यामुळे आमचा बिलकुलही सरकारवर विश्वास नाही। म्हणलं तसं इंडिया अलायन्स म्हणून आम्ही त्याचं आत्मचिंतन या ठिकाणी करू, परंतु दुसऱ्या बाजूला 40% मतदान हे यावेळी उपराष्ट्रपतींना पडलेलं आहे आणि ज्या पक्षांनी यातून बहिष्कार टाकला त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपला मदत केलेली आहे, हे देखील महत्त्वाचं त्या ठिकाणी। आणि 15 मतं जी बाद झाली, मी मगाशी म्हणलं ती भाजपची असणार नाहीत कशावरून, पण क्लॅशेस या निमित्तानं महाविकास आघाडी अजिबात नाही। मला वाटते महाविकास आघाडी हा विषय यामध्ये नाही आहे किंवा क्लॅशेस होण्याचा कुठलाही संदर्भ किंवा संभ्रम अवस्था यामध्ये कुठलीही नाही। आमचं म्हणणं काय, निवडणूक आयोगानं पारदर्शकपणे काम केलं पाहिजे। निवडणूक आयोगानं दुबार नावं जिथं असतील त्या याद्यामध्ये नावं काढण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे। जी जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे ती निवडणूक आयोगानं पार पाडणं गरजेचं आहे। आणि आत्ता देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये शेवटच्या 8 दिवसापर्यंत जसं विधानसभा लोकसभेला मतदार नोंदणी होती तसं न करता त्याची अंतिम तारीख 31 जुलै आहे असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। परत मतदार याद्या वाढवायचं काम या ठिकाणी करू नये अशी आमची अपेक्षा असणार आहे। आणि म्हणून या सगळ्यावर निवडणूक आयोग जोपर्यंत सक्षमपणे बोलत नाही तोपर्यंत जनतेला विश्वास बसणार।